Hi student, welcome to online platform of Vivekananda College Department of Electronics, and in this lecture we are starting the second chapter, that is analog modulation and demodulation. And in this lecture we learning what is meant by modulation and need of the modulation, or why modulation is necessary. So let's study the first what is meant by modulation. तर हे मॉड्युलेशन म्हणजे काय हे आज पहिल्यांदा आपण पाहूया. तर सिंपल पहिल्यांदा डेफिनेशन वाचतो की व्हॉट इज मीन बाय द मॉड्युलेशन. So modulation is a process of mixing of low energy signal with the high energy carrier signal to produce a new high energy signal which carries information a long distance. किंवा दुसरी डेफिनेशन आपण असे म्हणू शकतो की मॉड्युलेशन इज द प्रोसेस ऑफ चेंजिंग द characteristics like amplitude, frequency or phase of the carrier signal in accordance with the amplitude of the message signal. आता ह्या डेफिनेशन तुम्हाला लगेच समजणार आहे की व्हॉट इज मीन बाय द मॉड्युलेशन. ते समजण्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा माझ्याकडे एखादा कागद आहे, हा माझ्याकडे कागद आहे सपोज, आणि हा मी काय करायचा आहे, मला लांब टाकायचा आहे. हा जर मी कागद लांब टाकला पूर्णपणे एनर्जी लावून माझी, तर हा जास्तीत जास्त 2 ते 3 फूट जाऊ शकतो हा कागद. पण तो जर कागद मी काय केला, एखादा दगडामध्ये गुंडाळला आणि हा कागद काय केला, मी लांब टाकला, तर हा पहिल्यापेक्षा नक्कीच काय होईल, लांब जाईल. म्हणजे आपण काय त्यामध्ये बदल केला या प्रोसेसमध्ये. तशाच प्रकारे मॉड्युलेशनची एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये लो एनर्जी सिग्नल हा आपण काय करत असतो, मिक्स करत असतो कशासोबत, हाय एनर्जी सिग्नल मध्ये, आणि जो रिझल्टंट सिग्नल झालेला आहे तो काय करतो, आपण लॉंग डिस्टन्सला ट्रान्समिट करत असतो. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला समजेल की आपण काय करतोय. हा मेसेज सिग्नल जसा माझा कागद हा जर मी ट्रान्समिट केला आहे तसाच, तर हा जास्त लांब जाऊ शकत नाही किंवा याला काही तर लिमिटेशन्स आहेत, खूप लिमिटेशन्स आहेत. आणि ती लिमिटेशन्स रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, याच्यासोबत मिक्स करतोय. याच्यासोबत म्हणजे त्यासोबत कॅरियर सिग्नल, आणि ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. हा जो सिग्नल दिसतोय दिस इज अ लो फ्रिक्वेन्सी सिग्नल, त्यालाच आपण काय म्हणतोय, मेसेज सिग्नल. आणि आपण काय केलं, त्याला मिक्स केलं. कशासोबत केलेला आहे, तर कॅरियर सिग्नल. म्हणजे हा झाला कागद आणि हा झाला दगड, ह्या दोघांचा आपण काय केलेला, मिक्स केलेला आहे. आणि रिझल्टंट जो काय झालेला आहे स्ट्रक्चर, ते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मॉड्युलेटेड सिग्नल. त्याला काय म्हणतो आपण, मॉड्युलेटेड सिग्नल. म्हणजेच आपण काय इथे डेफिनेशन पाहू शकतो, मॉड्युलेशन इज द प्रोसेस ऑफ चेंजिंग द कॅरेक्टरिस्टिक्स. कोणत्या कॅरेक्टरिस्टिक आपण बदलू शकतो, एक तर त्याचे एम्प्लिट्यूड बदलू शकतो, त्यालाच काय म्हणतो आपण, एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. जर फ्रिक्वेन्सी बदलली तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन FM. किंवा फेज बदलली त्याला म्हणतो आपण फेज मॉड्युलेशन ऑफ द कॅरियर सिग्नल. म्हणजे याची कशाची, कॅरियर सिग्नलची. इन अकॉर्डन्स विथ कशानुसार, तर याच्यानुसार. इन अकॉर्डन्स विथ द amplitude of the message signal, amplitude of the message signal. तर त्याला आपण काय म्हणतोय, तर मॉड्युलेशन म्हणतोय किंवा एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणतोय. हे जे मी आता स्ट्रक्चर दाखवले कशाच्या करस्पॉन्डिंग दाखवलेलं आहे, तर एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, कॅरियर सिग्नल आहे, आणि हे कॅरियर सिग्नलचा एम्प्लिट्यूड बदलले, फ्रिक्वेन्सी बदलली का, आहे डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे, तेवढं डिस्टन्स आहे. हे दुसरं डिस्टन्स आहे, नंबर ऑफ सायकल काय आहे, तेवढंच आहे. फ्रिक्वेन्सी बदललेली नाही, फक्त काय झाले, ह्या सिग्नलचं एम्प्लिट्यूड बदलली, उंची बदलली आहे, कमी किंवा जास्त. कशानुसार, तर याच्यानुसार. या ठिकाणी मॅक्झिमम आहे तर मॅक्झिमम पाहायला मिळते, या ठिकाणी मिनिमम आहे त्या ठिकाणी मिनिमम पाहायला मिळते, या ठिकाणी मॅक्झिमम आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम पाहायला मिळते. तर हे तुम्हाला डेफिनेशन समजले असेल. द प्रोसेस ऑफ चेंजिंग द फ्रिक्वेन्सी और एम्प्लिट्यूड और फेज ऑफ द कॅरियर, याच्यामध्ये आपण बदल करणार आहे. कारण हा काय होणार आहे, ट्रान्समिट होणार सिग्नल. कशानुसार, डिपेंड्स ऑन दॅट सिग्नल. ह्याच्यानुसार काय करणार आपण, या सिग्नलची एक तर एम्प्लिट्यूड बदलू शकतो. एम्प्लिट्यूड बदलला की अशा प्रकारचा फायदा मिळू शकतो सिग्नल, त्यालाच काय म्हणतो आपण, एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. जर फ्रिक्वेन्सी ह्याची बदलली, फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त झाली, तर आपण काय म्हणणार, त्याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणणार. आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत.
तर तुम्हाला डेफिनेशन समजलेले आहे का? तर मॉड्युलेशन इज अ प्रोसेस ऑफ चेंजिंग द कॅरेक्टरिस्टिक कोणाच्या कॅरियर, कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी ऑफ फेज ऑफ द कॅरियर इन अकॉर्डन्स विथ कशानुसार एम्प्लिट्यूड ऑफ द मेसेज सिग्नल. त्याला आपण काय म्हणणार आहोत? मॉड्युलेशन प्रोसेस म्हणणार आहोत. आता हे करत असताना आपल्याला काही सिग्नल्सची गरज असते. तर त्यामध्ये 3 सिग्नल्स असतात. तर फर्स्ट सिग्नल इज द मेसेज सिग्नल, सेकंड सिग्नल इज द कॅरियर सिग्नल आणि थर्ड वन इज द मॉड्युलेटेड सिग्नल. तर मेसेज सिग्नल आपण कशा म्हणू शकतो? द मेसेज सिग्नल, द सिग्नल which contain a message to be transmitted to the destination is called message signal. म्हणजे जो सिग्नल मला काय करायचा आहे? लॉंग डिस्टन्सला ट्रान्समिट करायचा आहे. सपोज माझा आवाज, ह्याला मी काय म्हणणार तर मेसेज सिग्नल. किंवा एखादा आपण सेन्सर घेतला आणि त्या सेन्सरचा डेटा काय करायचा आहे? मला लॉंग डिस्टन्सला सेंड करायचा. किंवा तुमचा डिजिटल डेटा घेतला 0101 च्या फॉर्मॅटमध्ये, तो जो सिग्नल असणार ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये सिग्नल, त्याला आपण काय म्हणणार तर मेसेज सिग्नल. याच्यामध्ये पाहू शकता. सो दिस इज अ मेसेज सिग्नल, मेसेज सिग्नल. आणि दुसरा सिग्नल आहे तो कॅरियर सिग्नल. कॅरियर सिग्नल कशा म्हणायचं? द हाय एनर्जी और हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल विच हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स लाईक, की त्याला काय पाहिजे? एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड फेज बट कंटेन्स नो इन्फॉर्मेशन. त्याला काय म्हणणार आपण? कॅरियर सिग्नल. तर आपण या ठिकाणी पाहिजे कॅरियर सिग्नल आहे. सो दिस इज अ कॅरियर सिग्नल. याला काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे, एम्प्लिट्यूड आहे किंवा फेज आहे. पण कसा असला पाहिजे? इट इज अ हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. हा कमी फ्रिक्वेन्सी सिग्नल असून चालणार नाही. याच्यापेक्षा या फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहे फ्रिक्वेन्सी कमी असून चालणार नाही. मेसेज पेक्षा कॅरियर फ्रिक्वेन्सी सिग्नल ही नेहमी काय असली पाहिजे? जास्त असली पाहिजे. ओके, तर त्याला आपण काय म्हणणार? कॅरियर सिग्नल म्हणणार. आणि तिसरा जो सिग्नल आहे त्याला आपण काय म्हणतो? मॉड्युलेटेड सिग्नल. मॉड्युलेटेड सिग्नल म्हणजे काय? फेज द मेसेज सिग्नल मिक्स विथ द कॅरियर सिग्नल. म्हणजे या ठिकाणी न्यू सिग्नल इज प्रोड्यूस आणि या न्यू सिग्नलला काय म्हणतो आपण? तर मॉड्युलेटेड सिग्नल. ज्यावेळेस ह्या 2 सिग्नलचा आपण काय करतो? मिक्स करतोय, प्रोसेस करतोय त्यामध्ये. त्यानंतर जो रिझल्ट सिग्नल झालेला आहे त्याला आपण काय म्हणतोय? तर मॉड्युलेटेड सिग्नल म्हणतो. अशा प्रकारचे 3 सिग्नल असतात. एक आहे मेसेज सिग्नल, त्याला आपण काय म्हणू शकतो? ओरिजिनल सिग्नल, इन्फॉर्मेशन सिग्नल म्हणू शकतो. दुसरा जो सिग्नल आहे तो कॅरियर सिग्नल आहे, तो हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असतो. आणि तिसरा जो सिग्नल आहे तो मॉड्युलेटेड सिग्नल म्हणतात. ओके, नंतर व्हाय द नीड ऑफ द मॉड्युलेशन. सो व्हाय वी परफॉर्म द मॉड्युलेशन. तर पहिली जी गरज आहे साइज ऑफ द अँटेना, साइज ऑफ द अँटेना. आता यामध्ये एखादा सिग्नल जर मला ट्रान्समिट करायचा असेल आणि तो सिग्नल पुन्हा रिसिव्ह जर करायचा असेल तर त्यासाठी मला काय पाहिजे? अँटेना पाहिजे. एखादा इलेक्ट्रॉनिक सिग्नल जो काय करायचा असेल मला ट्रान्समिट करायचा असेल एका डिस्टन्सवरून किंवा एका पॉईंटवरून आणि पुन्हा तो काय करायचा असेल दुसऱ्या पॉईंटला रिसिव्ह करायचा असेल, तर हे करण्यासाठी एक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात? अँटेना. अँटेनाच्या मार्फत काय केला जातो? सिग्नल ट्रान्समिट केला जातो किंवा रिसिव्ह केला जातो इन द फॉर्म ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स. आणि त्याची जी साईज आहे ती कशी दिली जाते? साईज बा साईज L इज इक्वल टू लॅम्बडा. आणि लॅम्बडा इज नथिंग बट द म्यू डिवाइड बाय द व्ही. म्यू म्हणजे काय आहे? तर ही वेलोसिटी ऑफ द लाईट किंवा वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल. आणि व्ही म्हणजे काय? तुमच्या फ्रिक्वेन्सी, कोणता सिग्नल तुम्ही ट्रान्समिट करताय. तर या ठिकाणी दिलेला आहे. तर दिस इज लॅम्बडा. लॅम्बडा इज नथिंग बट सी. सी म्हणजे काय? तर व्ह्यू घेतलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे म्यू घेतलेला आहे. तेवढं फक्त समजून घ्या. ओके, सर लॅम्बडा म्हणजे काय आहे? तर तुमची जी काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलची जी काय व्हेलॉसिटी आहे हे फिक्स असणार. इट डज नॉट चेंज. ही जी आहे सी इज अ फिक्स. आणि ह्याच्यानुसार तुमची फ्रिक्वेन्सी जशी असेल त्यानुसार तुम्हाला काय मिळणार? लॅम्बडा मिळणार. तुम्ही जो फ्रिक्वेन्सी वापरणार. आता फ्रिक्वेन्सीची रेंज काय बघा? स्पीचसाठी फ्रिक्वेन्सीची रेंज आहे 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय होणार? चेंज होणार. ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती चेंज होणार. सपोज इथे या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलं की त्याच्यासाठी मी काय करणार? लेंथ ऑफ द अँटेना फाइंड करणार. कोणत्या फ्रिक्वेन्सीसाठी? फॉर द 20 किलोहर्ट्जसाठी. ओके, तर या ठिकाणी मी घेतलेला आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ही जी आहे सी किंवा ही यू लिहिलेलं आहे त्याची जी काय फ्रिक्वेन्सी आहे, सॉरी त्याची जी काय व्हेलॉसिटी आहे ती काय आहे? तर फिक्स घेतलेली आहे 3 × 10⁸. इट डज नॉट चेंज. आणि कोणत्या फ्रिक्वेन्सीसाठी मी आता लेंथ ऑफ द अँटेना फाइंड करतोय? तर 20 किलोहर्ट्जसाठी. त्या ठिकाणी 20 किलोहर्ट्ज येईल. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर मला अँटेनाची लेंथ जी आहे ती किती मिळू शकते? 50
किलोमीटर 15 किलोमीटर एवढ्या लेंथचा म्हणजे एवढ्या हाईटचा अँटेना आपल्याला काय करावा लागेल तर निर्माण करायचा, आणि इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. 15 किलोमीटरचा अँटेना डेव्हलप करणे हे काही पॉसिबल नाहीये. तसंच तुम्ही जर साईज ऑफ द अँटेना पाहिली, आता इथं फक्त मी काय दाखवले तर लेंथ पाहिली, आणि त्यासाठी जर तुम्ही साईज जर पाहिली, त्याचा आकार जर पाहिला तर आकारासाठी काय आहे तर λ/4 ही जी काय तुम्हाला लॅम्बडा मिळते, म्हणजे ती तुमची जी काही लॅम्बडा आहे लेंथ, ते लेंथ किंवा लॅम्बडा डिवाइड बाय 4 म्हणजे 15 किलोमीटर डिवाइड बाय 4 हे जर केलं तर तुम्हाला किती मिळू शकते 3.75 किलोमीटर. 4.5 किलोमीटरचा काय केला पाहिजे तुम्हाला त्याची साईज बनवायला लागेल, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे तुमच्या डिश टीव्हीचं जर एखादं स्ट्रक्चर पाहिलं गोल पॅराबोलिक स्ट्रक्चर तर ते कितीचं पाहिजे, कमीत कमी 4 किलोमीटरचं स्ट्रक्चर पाहिजे. किंवा तुम्ही जे घरामध्ये पहिला टीव्ही अँटेना असायचा त्याला या एवढा अँटेना म्हणतात, तर तो जर स्ट्रक्चर तुम्हाला बनवायचा असेल तर ते स्ट्रक्चर जे आहे ते किती केलं पाहिजे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 4 किलोमीटरची त्याची साईज बनवायला पाहिजे, आणि लेंथ किती बनवायला पाहिजे तर 15 किलोमीटर. आणि हे कसं आहे तर इम्पॉसिबल. आणि हे जर तुम्ही काय केलं हाय फ्रिक्वेन्सीला जर पाहिलं, instead if you use the high frequency carrier for transfer the signal, म्हणजे हा जो 20 किलोमीटरचा सिग्नल आहे हा सेंड करण्याच्या ऐवजी मी काय केला, हा 20 किलोमीटरचा जो सिग्नल आहे, हा जो 20 किलोमीटरचा सिग्नल आहे तो काय केला मी हे 1000 किलोमीटर सिग्नलवरती काय केला मिक्स केला, मॉड्युलेट केला, आणि नंतर जर तो सिग्नल मी ट्रान्समिट केला तर काय मला पाहायला मिळते तर लेंथ ऑफ द अँटेना. अँटेनाची लेंथ काय पाहायला मिळाली बघा 300 मीटर. हे कॅल्क्युलेशन केलं. सो लॅम्बडा इज नथिंग बट द, हे मी कॅल्क्युलेशन केलं, फ्रिक्वेन्सी घेतली 100 किलोहर्ट्ज या ठिकाणी घेतली, 1000 किलोहर्ट्ज. तर मला लेंथ ऑफ द अँटेना किती मिळालेली 300 मीटर. आणि तशाच प्रकारे जर मी हाईट जर फाइंड केली तर हाईट साईज जर फाइंड केली अँटेनाची तर ती किती मला मिळू शकते तर याला डिवाइड बाय 4 म्हणजेच काय म्हणते सर 75 मीटर. म्हणजे त्याची जी साईज असणार आहे ती किती असणार आहे तर 75 मीटर, आणि त्याची जे हाईट जी असणार आहे हाईट उंची तर ती किती असणार आहे 300 मीटर. आणि हे स्ट्रक्चर आपण काय करू शकतो इझिली बिल्ड करू शकतो. जसं जसं आपण काय करत जाणार आहे तर ही जी कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे ती काय करत जाणार आहे वाढवत गेलो. इन्स्टेड ऑफ टेकिंग द 1000 किलोहर्ट्ज जर मी काय घेतलं हे 10,000 किलोमीटर घेतलं, 10,000 किलोहर्ट्ज घेतली, 10,000 काय घेतली म्हणजे हे किती झालेले आहे तर 1 मेगाहर्ट्ज झाले, 1 मेगाहर्ट्ज. तेच मी काय केलं 10 मेगाहर्ट्ज घेतली तर काय होणार आहे तर हे 1 शून्य कमी होणार आहे. म्हणजे 30 मीटरचा फक्त काय करायला लागेल तुम्हाला अँटेनाची लेंथ बनवायला लागेल, आणि त्याची जी साईज असेल ते किती करायला लागेल तर 30/4 म्हणजेच काय मिळू शकतो तुम्हाला 7.5 मीटर. म्हणजे जसं जसं तुम्ही हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर वापरणार आहात तशी तशी अँटेनाची लेंथ आणि अँटेनाची साईज ही काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे. आणि त्याच्यामुळेच काय झालंय तर आपण मोबाईलमध्ये सुद्धा अँटेना आहे आणि तो कमी साईजचा आपण डेव्हलप करू शकतो, कारण मोबाईल कम्युनिकेशन जे आहे ते एकदम हाय फ्रिक्वेन्सीला आपलं चालू आहे. म्हणून आपले जे अँटेना मोबाईलचे अँटेना असतील किंवा आता डिश टीव्हीचे सॅटेलाइट अँटेना वगैरे आहे तर त्यांची साईज काय आहे कमी आहे. नंतरचे का मॉड्युलेशन काय करायचं आहे तर सेकंड आहे इन्क्रीज द रेंज ऑफ कम्युनिकेशन. जर तुम्ही लो फ्रिक्वेन्सीला जर फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन करायला गेला, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन करायला गेला लो फ्रिक्वेन्सीला, तर तो सिग्नल जो आहे तो लॉंग डिस्टन्सला ट्रॅव्हल होत नाही. द सिग्नल कॅनॉट बी ट्रॅव्हल फॉर द लॉंग डिस्टन्स. कारण काय होतं तर तो सिग्नल जो आहे तो ॲक्टिव्हेट होत जातो, त्याचा लॉस होत जातो, आणि त्याच्यामुळं हे जर तुम्हाला लॉंग डिस्टन्सला ट्रान्समिट करायचं असेल तर हाय फ्रिक्वेन्सीला ट्रान्समिट केलेलं नेहमी चांगलं असते. कारण हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जो आहे तो कमी ॲक्टिव्हेट होतो, कारण त्याच्यामध्ये जास्त एनर्जी असते. तिसरं जे कारण आहे व्हाय द मॉड्युलेशन, व्हाय द नीड ऑफ द मॉड्युलेशन, अवॉइड मिक्सिंग ऑफ सिग्नल विथ मल्टिप्लेक्सिंग. सपोज माझ्याकडे सिग्नल्स आहेत फ्रॉम 20 to 20 किलोहर्ट्ज, हे माझ्याकडे काय आहे तर सिग्नल आहेत, आपण हे ऐकू शकतो किंवा आपण हे बोलू वगैरे शकतो. आणि हे सिग्नल मी काय केले कम्युनिकेशनसाठी वापरले, तर काय होऊ शकतात आता हे सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात, आणि मिक्स झाल्यामुळं ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग साईडला समजणार नाही की सिग्नल कोणता सिग्नल कुणासाठी आहे. सपोज आपण काय केलं एका हॉलमध्ये बसलो आहोत आणि सगळेच जर विद्यार्थी एकमेकांसोबत बोलत असतील तर ते समजत नाही की कोण कुणाशी बोलतोय किंवा काय चाललेलं आहे. मग सेम कन्सेप्ट आहे, जर तुम्ही काय केलं वेगळ्या फ्रिक्वेन्सीला जर ट्रान्समिट केलं
तर तुम्हाला ते इझिली काय होऊ शकतं, तर डिस्टिंग्विश होऊ शकतं की हा सिग्नल कुठं चाललेला आहे किंवा हा फ्रिक्वेन्सी का आहे किंवा हा फ्रिक्वेन्सी का आहे. तर या ठिकाणी आपण केलेला आहे. हा जो एक सिग्नल आहे चॅनल 1, चॅनल 2 आणि चॅनल 3, तर हा काय केला आपण मिक्स केला. कशासोबत मिक्स केलेला आहे, तर एका फ्रिक्वेन्सी सोबत मिक्स केलेला आहे. तर त्याची फ्रिक्वेन्सीचं रेंज काय आहे 60 to 80 समथिंग किलोहर्ट्ज. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा काय असणार, तो एक सिग्नल असणार. पुन्हा दुसरा जो सिग्नल आहे सेम फ्रिक्वेन्सीचा सिग्नल, आवाजाचा सिग्नल, तो काय केला आपण मिक्स केला. कोणत्या फ्रिक्वेन्सी सोबत मिक्स केला, 80 ते 100, आणि तो काय केला आपण ट्रान्समिट केला. पुन्हा काय केला आपण तिसरा सिग्नल घेतला, तो काय केलेला आहे, तो मिक्स केलेला आहे. किती, कोणत्या फ्रिक्वेन्सीला मिक्स केलेला आहे, तर 100 ते 120 ला. आणि त्याच्यामुळे काय होत जातात, हे तिन्ही फ्रिक्वेन्सी सिग्नल काय आहेत, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी. हे 60 ते 80, हे 80 ते 100 आहे, 100 ते 20 आहे. आणि तिन्ही सिग्नल काय होणार आहेत, तर एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत. सपोज हा जर तीन सिग्नल काय असते, एकाच फ्रिक्वेन्सी सिग्नल असते, व्हॉइस सिग्नल असतात, तर काय झाला असता, हा सिग्नल याच्यामध्ये मिक्स झाला असता, हा सिग्नल याच्यामध्ये मिक्स झाला असता, आणि रिझल्ट जो सिग्नल झाला असता तो कॉम्बिनेशन ऑफ द दिस थ्री, आणि ते आपल्याला डिस्टिंग्विश करता आलं नसतं ॲट द टाइम ऑफ द रिसीव्ह. आणि हे त्यामुळे काय होऊ शकतं, तर पॉसिबल होऊ शकतो. आणि जो आपल्याला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दिलेला आहे, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलचा जो स्पेक्ट्रम दिलेला आहे, तो आपण युटिलाइज करू शकतो ह्या मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्समुळे. हाय फ्रिक्वेन्सी आपण काय करू शकतो, तर आपल्या कामासाठी आपण यूज करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, बिकॉज ऑफ द मॉड्युलेशन टेक्निक्स. नंतरचा फायदा आहे तो इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ द रिसेप्शन. हे मॉड्युलेशन केल्यामुळे तुम्ही बघा, हे शब्द तुम्हाला ऐकण्यात आले असेल, FM पाहतो सध्या, की त्याच्यामध्ये आवाजाची क्वालिटी जी आहे ती चांगली आहे. पहिले जे काय रेडिओ होते AM वगैरे, तर त्यामध्ये खरखर असा काय असायचा, जास्त आवाज असायचा. का, तर त्याच्यामध्ये काय असायचे, तर नॉईज जे आहे ते काय व्हायचे, तर जास्त इझिली त्यामध्ये ॲड होत होते. आणि त्याच्यामुळं आपल्याला जी साऊंडची क्वालिटी पहिली ही काय असायची, तर खराब असायची. पण आता तुम्ही FM जर पाहिले तर FMला क्वालिटी एकदम चांगली मिळते. तशा प्रकारे काही डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक्स सुद्धा आहेत, पल्स कोड मॉड्युलेशन आहे, PM आहे, की अशा प्रकारचे आपण जर मॉड्युलेशन टेक्निक्स वापरल्या तर आपल्याला जो रिसेप्शन सिग्नल मिळणार, जो ट्रान्समिट केलेला सिग्नल आहे तुमच्या रिसिव्हर साईडला काय करू शकतो, तो चांगल्या क्वालिटीचा मिळू शकतो. आणि त्याच्यामध्ये जे नॉईज आहे ते एकदम काय असू शकतात, तर कमी असू शकतात. तर ह्या कारणामुळे काय झालेलं, तर मॉड्युलेशन टेक्निक्स ही एकदम फेमस आहे. आणि मॉड्युलेशन शिवाय इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन हे शक्य होऊ शकत नाही. ओके, थँक्यू.